नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय पाकातले चिरोटे. काही लोक याला पाकातल्या पुऱ्यासुद्धा म्हणतात. याकरता आपल्याला लागणार आहे 1 वाटी रवा. रवा माझ्याकडे बारीक नव्हता म्हणून मी तो मिक्सरमधून बारीक करून घेतला. याच वाटीच्या मापाने आपल्याला लागणार आहे 3 वाटी मैदा. आणि अर्धा चमचा मीठ. यावर घालायला आपल्याला कडकडीत मोहन तयार करून घ्यायचे. यात मी अंदाजे 3 चमचे मोहन घातले, पण यानंतर परत मला 3 चमचे मोहन घालावं लागलं, म्हणजे एकूण 6 चमचे मोहन मी यात घातलं. आंबटपणा करता यामध्ये 2 चमचे दही घालायचं. यानंतर अंदाजानुसार पाणी घालून छान मळून घ्यायचं. हा गोळा झाकून ठेवून यानंतर आपण पाकाची तयारी करूया. पाकाकरता मी इथे 3 वाटी साखर वापरलेली दिसते, पण खरं सांगायचं तर मला हा पाक पुरला नाही, त्यामुळे मला अजून 1.5 वाटी साखरेचा पाक नंतर करावा लागेल. सो त्या अंदाजानुसारच तुम्ही साखर वापरायची. यात मी अर्ध लिंबू पिळलेलं आहे. आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे आणि घरी जर खाण्याचा रंग अवेलेबल असेल तर तो रंग या पाकात घालायचा, म्हणजे चिरोट्यांना एक छान रंग येतो. चिरोट्याची कणिक मळून झालेली आहे, पाकही तयार झालेला आहे. आता वळूया तळणाकडे. पण त्याआधी आपल्याला हा साठा तयार करून घ्यायचा आहे. यात 2-3 चमचे तूप, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ असं मी वापरले. चिरोट्यांमध्ये ते जे पापुद्रे आपल्याला मिळतात, त्याच्या लेयर्स मिळतात, ते या साठ्यामुळेच. चिरोट्याचा आकार करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी मी मात्र 2 पोळ्या लाटून घेतल्या. एका पोळीला साठा लावला, त्यावर लाटलेली दुसरी पोळी टाकली, त्याला पण साठा लावून घ्यायचा आणि सैल होणार नाही या पद्धतीने एकमेकांना लागून असा रोल करून घ्यायचा आहे. यानंतर याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि ते हाताने पसरवून तसेच तळले जातात. मला मात्र ते नेहमीच आतून कच्चे आहेत अशी जाणीव होते, त्यामुळे मी हे लाटलेले आकार जे आहेत त्यांना परत एकदा लाटण्याने लाटते आणि त्यानंतर ते तळायला घेते. मंद आचेवरच आपल्याला हे सगळे चिरोटे तळून घ्यायचे. पाकामध्ये मात्र जर घरी अवेलेबल असेल तर खाण्याचा रंग घालावा, म्हणजे चिरोट्यांना एक छान रंग चढतो. गोड पदार्थामध्ये चिरोटे हा माझा अत्यंत आवडीचा प्रकार आहे आणि खरंच सांगते अतिशय चवदार, छान, क्रिस्पी आणि त्याच वेळेस थोडे मऊ असे झालेले. सो प्लीज घरी ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.